सिंह राशी 15 ते 21 मे दरम्यान ग्रहांची अशी भयंकर स्थिती निर्माण केली गेली आहे. या 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः म्हणजे 16 मेच्या अमावस्या तुमच्या जीवनातील अनेक लपलेल्या गोष्टी समोर आणू शकते. अनेक लोकांचे खरे चेहरे उघड होतील. काही नाती तुटण्याच्या मार्गावर जातील तर काहींना अचानक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण या सर्व घटनांमध्ये एक अशी घटना आहे जी तुमच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकू शकते. ज्योतिषशास्त्र व्यक्तींनी या काळात एक छोटीशी चूक देखील टाळली पाहिजे, कारण ग्रहांचा प्रभाव अत्यंत तीव्र झाला आहे. जर तुम्ही या राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्ही पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला असे संकेत मिळणार आहेत जे तुमचं भविष्य बदलू शकतात. या राशीच्या व्यक्तींना 14 ते 21 मे हा काळ तुमच्या आयुष्यावरती अचानक मोठे वादळ घेऊन येताना दिसत आहेत. या ग्रहांच्या हालचालीत किती वेळ झाली आहे. अनेक वर्षांपासून शांत असलेल्या या गोष्टी ज्या अचानक हलू लागतील. विशेषतः म्हणजे 16 मेच्या अमावस्येचा प्रभाव तुमच्या जीवनावर खोल होणार आहे, परिणाम करणारे ठरणार आहेत. काही घटना अशा परिणाम करणार आहेत की काही घटना अशा घडतील की तुम्हाला स्वतः नशिबावर विश्वास बसणार नाही. तुमच्या जवळच्या लोकांचे खरे चेहरे समोर येऊ शकतात. आतापर्यंत ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्याच व्यक्ती आता तुम्हाला तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत. त्या व्यक्ती तुम्हाला अचानक बदललेल्या दिसतील. घरातील वातावरणामध्ये तणाव वाढू शकतो. काही जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात. मनामध्ये भीती, अस्वस्थता निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकट दाखवत नाहीत तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवतात. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे, पण हीच परीक्षा तुम्हाला अधिक मजबूत बनवणार आहे. या काळातील पहिली मोठी घटना तुमच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली दिसत आहे. अचानक खर्च वाढू शकतो. ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयारी केली नव्हती त्या गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. काही या राशीच्या व्यक्तींना पैशाबरोबर फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना घाई करू नका. मोबाईलवर येणारे कॉल, मेसेज, लिंक यावरती विश्वास ठेवताना सावध राहा. आणि दिवसापासून अडकलेले पैसे अजूनही अडकून राहू शकतात. पण या सगळ्या गोंधळात अचानक एखादी नवीन संधी देखील मिळू शकते. गृहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला पैशाचे खरे मूल्य शिकवणार आहे. खर्च आणि बचत यामध्ये मोठे बदल घडताना दिसतील. काही लोक अचानक तुमच्याकडे मदतीसाठी येतील, पण प्रत्येकाला मदत करताना स्वतःची परिस्थिती विसरू नका. दुसरी मोठी घटना आहे तुमच्या नातेसंबंधाशी संबंधित असणार आहे. या लोकांवर तुम्ही मनापासून प्रेम करतात, त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही तर मन खूप दुखावू शकतं. काही नात्यांमध्ये अचानक गैरसमज वाढू शकतात. लहान गोष्टी तुमच्या मोठ्या वादामध्ये बदलू शकतात. प्रेमसंबंधामध्ये अंतर वाढल्यासारखे वाटेल. काही व्यक्तींना जुन्या आठवणी पुन्हा त्रास देऊ शकतात. पण या काळात शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ग्रह सांगत आहेत की रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय आयुष्यभराची चूक ठरू शकतो. काही लोक तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात. यावेळी प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. सत्य काही काळासाठी लपवून राहू शकते, पण या कायमचे नाही. या राशीच्या व्यक्तींनो, या 7 घटनांमधील सर्वात धक्कादायक घटना अजून बाकी आहे, कारण 16 मेच्या रात्री अशी एक गोष्ट घडू शकते जे तुमच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. तिसरी घटना तुमचा करिअर आणि नोकरीशी संबंधित दिसत आहे. कामाच्या ठिकाणी अचानक ताण वाढू शकतो. वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. काही सहकारी तुमच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या काळात कोणतीही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकते. मात्र संघर्ष जितका मोठा असेल तितके यश देखील मोठे मिळणार आहे. काहींना अचानक नवीन कामाची संधी मिळू शकते. अनेक दिवसापासून थांबलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते, पण त्यासाठी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चौथी मोठी घटना तुमच्या आरोग्याशी संबंधित असणार आहे. मानसिक तणाव वाढल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसू शकतो. झोप न लागणे, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा भीती वाटणे अशा गोष्टी जाणवू शकतात. काही व्यक्तींना जुन्या आजाराचा पुन्हा त्रास जाणवेल. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अमावस्येच्या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभाव टाकते असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मनात सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. 5वी घटना म्हणजे तुमचा मित्र परिवाराशी समाजातील संबंधाशी जोडलेले असणार आहे. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जातील.
ज्या व्यक्तींना तुम्ही आपले समजत होतात त्या व्यक्ती अचानक बदललेल्या दिसतील. काही गुपित समोर येऊ शकतात. तुमच्या प्रगतीमुळे काही लोक अस्वस्थ झालेले दिसतील. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवणे टाळा. मात्र या काळात तुम्हाला खरे आणि खोटे लोक ओळखण्याची संधी मिळणार आहे. सामाजिक जीवनात अचानक बदल घडतील. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणत्या व्यक्तीकडून मिळू शकतो हे ग्रहांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत. पण त्याचसोबत एक उपाय आहे जो तुमचे मोठे संकट टाळू शकतो. तो उपाय पुढे सांगितलेला आहे आणि कुटुंबाशी संबंधित असणार आहे. घरातील वातावरण अचानक गंभीर होऊ शकते. मालमत्ता, पैसे, एखाद्या निर्णयावरून वाद निर्माण होऊ शकतात. काही या राशीच्या व्यक्तींना घर बदलण्याचा विचार करावा लागू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीचे वर्तन तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. पण या काळात शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण काही वेळा शांतता ही सर्वात मोठी ताकद असते. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात मोठी घटना म्हणजे तुमच्या नशिबाच्या संबंधित असणार आहे. अचानक अशी बातमी समोर येऊ शकते जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल. काही ना काही अचानक मोठा लाभ होऊ शकतो, तर काहींना मोठा धक्का बसू शकतो. हा काळ कर्मफळाचा आहे. ज्या व्यक्तींनी चांगले कर्म केले आहे त्यांना फायदा तर नक्कीच मिळणार आहे आणि चुकीचा मार्ग निवडणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. अमावस्येच्या रात्री काही व्यक्तींना गूढ अनुभव मिळणार आहेत, म्हणजे अनुभव येण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ होऊ शकते, पण याच काळात तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा मार्ग दिसू शकतो. या राशीच्या व्यक्तींनी या काळात तुम्हाला आपल्या शब्दांवर विशेष नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बोलण्यामुळे मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. काही लोकांनी तुमच्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला आहे, त्यामुळे कमी बोला आणि विचारपूर्वक बोला. शांत राहणाऱ्या व्यक्तींना या काळात जास्त फायदा मिळणार आहे. काही निर्णय अचानक बदलावे लागू शकतात. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, कारण आवश्यक आहे. हे ईश्वर तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. या राशीच्या व्यक्तींना 16 मेच्या अमावस्यापूर्वी जर तुम्ही या एक छोटासा उपाय केला नाही तर मोठी संधी हातातून जाऊ शकते. पुढचा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता जाणून घेऊयात या राशीसाठी अत्यंत प्रभावी उपाय काय आहे. दररोज स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि गुरुग्रहाची पूजा करा. पिवळ्या फुलांचा वापर जास्त करा. गुरुवारी शक्य असल्यास गरीब व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा. हळदीचा तिलक लावा. या काळात खोटे बोलणे टाळा. कोणालाही जाणून बुजून दुखावू नका, कारण गुरुग्रह सत्य आणि धर्माशी जोडलेला आहे. जितके तुम्ही सकारात्मक राहाल तितका ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. 16 मेच्या अमावस्येच्या दिवशी रात्री तुम्हाला एक छोटासा प्रभावी उपाय करायचा आहे. घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा. ओम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायामुळे मानसिक भीती कमी होईल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. काही व्यक्तींना अचानक चांगली बातमी देखील मिळू शकते, तर गृहस्थिती सांगते की श्रद्धा आणि संयम तुमच्यासाठी चमत्कार घडवू शकतात. या काळात प्रवास करताना विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना घाई नको. मोबाईल वापरताना सावध राहा. काही व्यक्तींना दूरच्या व्यक्तींकडून चिंता वाढवणारी बातमी मिळू शकते, पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हे कायमचे नसते. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. ग्रह सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील मोठा बदल आता जवळ आला आहे. आता एक महत्त्वाची तुम्हाला हुकलाईन आहे की पुढील 48 तासात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण ग्रहांनी अशा संख्याकडे तुम्हाला इशारा दिलेला आहे जो तुमचं भविष्य बदलू शकतो. विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा काळ अत्यंत निर्णय ठरणार आहे. अभ्यासात मन कमी लागू शकते. करिअरबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो, पण गुरुग्रहाची कृपा शेवटी तुमच्या बाजूने राहणार आहे. काही विद्यार्थ्यांना अचानक संधी मिळू शकते. योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमचे भविष्य बदलू शकतात आणि दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहेत, पण त्याआधी काही कठीण प्रसंगातून जावे लागू शकते. ईश्वर हे एक मोठे सुख देण्याआधी माणसाची परीक्षा घेतो. हा काळ सध्या या राशीच्या व्यक्तींवर चालू आहे. तुम्हाला स्वतः या शक्तीची जाणीव होईल. अनेक लोक तुमच्या विरोधात बोलतील, पण शेवटी सत्य तुमच्या बाजूने उभे राहील. या राशीच्या व्यक्तींना 14 मे ते 21 मे हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहे. काही घटना तुम्हाला हादरवून सोडतील, तर काही घटना तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. भीती बाळगू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. श्रद्धा आणि संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकता. ईश्वर तुमच्या सोबत आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. पुढील काळात तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या राशीच्या व्यक्तींना नवग्रहाचे संकेत कधीही विनाकारण नसतात, कारण हा काळ जरी कठीण वाटत असला तरी
हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. काही गोष्टीतून काही लोक दूर जातील, पण याच काळात तुमच्यासाठी नवीन मार्ग देखील तयार होणार आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली की तरी घाबरू नका. श्रद्धा आणि संयम आणि सकारात्मक विचार हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्हाला या राशीची अंगठी हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथून जाऊन तुम्ही ती अंगठी खरेदी करू शकता. धन्यवाद.